नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल मुंडे फॅमिली निरोप. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आजच्या या लॉंग व्हिडिओचा विषय घेऊन आलोय मी. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो आहे बघा रिलेटेड टू डिजिटल अरेस्ट स्कॅम, जे की सध्या खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. आणि डिजिटल अरेस्ट स्कॅम काय असतो, तो कशा प्रकारे होतो, याबद्दल मी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सध्या हा स्कॅम इंडियामध्ये होऊ शकतो, नेदरलँड्समध्ये होऊ शकतो आणि जगभरात कुठेही होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पूर्ण झाल्यानंतर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फ्युचरमध्ये मदत करेल किंवा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत तुम्ही शेअर केला तर त्यांनाही मदत होईल. तर मित्रांनो, झालं असं की आता माझ्यासोबत एक घटना घडली, म्हणजे याच वीकमध्ये, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय. झालं असं की मी आता 2 दिवसापूर्वी ऑफिसचं काम करत असताना अचानक मला एक फोन आला माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवरती, आणि अननोन नंबर होता. पण मी फोन उचलला. मी जसा फोन उचलला तसं त्यांनी मला म्हटलं की थोडंसं सिरियस आवाजामध्ये, की तुमच्या आय डीवरती काहीतरी इलिगल ॲक्टिव्हिटी झालं आणि मी काहीतरी पोलीस डिपार्टमेंटमधून बोलतोय आणि तुमची आय डी अशा अशा प्रकारे चुकीच्या कामात यूज झाली आणि काही माहिती लागेल. तर साहजिकच आहे, असा फोन आल्यानंतर कोणी पण घाबरेल आणि टू बी ऑनेस्ट मी पण घाबरलो. म्हटलं अचानक फोन आला आणि साहजिकच आहे. त्यातल्या त्यात आपण जेव्हा दुसऱ्या देशामध्ये राहतो तेव्हा नक्कीच भीती जास्त वाटते. तर इथे मी पण माझी वाईफ आणि मुलीसोबत राहतो. तसा फोन आल्यामुळं लिटरली पहिले 2-4 सेकंद तर मी खूपच पॅनिक झालो आणि खूप घाबरलो. पण तरी पण मी शांततेनं त्यांना बोललो. म्हटलं हां ठीक आहे, काय झालं सांगा. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या आय डीवरून काही इलिगल ॲक्टिव्हिटी झाल्या आणि आम्हाला काही माहिती लागते. तोपर्यंत मला खरं वाटलं. म्हटलं अरे काहीतरी झालं काय. तुम्ही म्हटलं येस टेल मी, काय झालं वगैरे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा आयडी कोणाला वापरायला दिलता का. मी म्हटलं नाही, माझा आयडी वगैरे तर काही दिलं नाही. नाही म्हणे, तुमच्या आयडीवरून असं स्कॅम झालंय की तुम्ही कुठेतरी एखादी एक गाडी रेंटवरती घेतली, कार रेंटवरती घेतली आणि त्या कारमध्ये ड्रग्ज सापडले. तर ड्रग्ज ऐकल्यावरती मी आणखीनच घाबरलो. म्हटलं म्हणजे कारण मी तर गाडी घेतलीच नाही ना. आणि ते म्हणतात तुम्ही गाडी रेंटवरती घेतली, कारमध्ये ड्रग्ज सापडले, नाही का, मनी लॉन्ड्रिंग आणि हे ड्रग्ज ट्रॅफिकिंग वगैरे काय काय प्रकार असतात, असं त्यांनी असे काही 2-3 शब्द वापरून मला लिटरली घाबरवण्याचा प्रयत्न केला. मी पण घाबरलो. आणि मग म्हणे आता मला थोडी तुमची माहिती लागते. मी इथपर्यंत पण ठीक आहे. मला वाटलं की आता खरोखरच कॉल आहे. मी पण घाबरलो. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, काय लागतं. मग त्यांनी सांगितलं पहिले तुमचं नाव सांगा. मी लिटरली त्यांना माझं नाव पण सांगितलं. मग नाव सांगितल्यानंतर ते आणखीन 1-2 प्रश्न मला विचारत गेले की ठीक आहे, मग तुम्ही तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे, अकाउंटला पैसे किती आहेत, असे त्यांनी जेव्हा 2-3 प्रश्न विचारले तेव्हा मात्र मला थोडंसं क्लिक झालं की यार, म्हटलं असं अचानक कोणी फोन करून आपल्या बँकेचा अकाउंट वगैरे आणि बॅलन्स कशाला विचारेल. मग मी थोडा थांबलो आणि मला डाऊट आला. मग मात्र मी लगेच फोन कट केला. तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हे डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, नेमकं डिजिटल अरेस्ट स्कॅमचा काय प्रकार आहे. तर हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. तर बघा, हे डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये कसं असतं ना, असा एक दिवस कुणाला पण असा अचानक फोन येतो आणि जो व्यक्ती फोन करतो तो असं भासवण्याचा प्रयत्न करतोय की मी कुठेतरी एखादा इमिग्रेशन ऑफिसर आहे किंवा टॅक्स डिपार्टमेंटमधून आहे किंवा एखाद्या पोलीस डिपार्टमेंटमधून आहे. आणि असतो आवाज पण बऱ्यापैकी त्यांचा सिरियस असतो. थोडंसं पाठीमागे पण ते पोलीस सायरन वगैरे असे सिस्टम करतात, जेणेकरून समोरच्याला वाटेल की खरोखर हा एखाद्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचा फोन आहे. आणि तसा फोन करून त्या सिरियस आवाजात ते समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश हाच असतो की असं वातावरण तयार करून समोरचा घाबरला पाहिजे, जेणेकरून समोरची व्यक्ती घाबरली तर घाबरून तो नक्कीच त्याचे पर्सनल डिटेल वगैरे शेअर करेल. आणि त्यांचं टार्गेट तेच असतं की पर्सनल डिटेल काढायचे, जेणेकरून उद्या तुम्ही बँकेचा पिन शेअर केला किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन काही जरी शेअर केलं तर ते त्यांना यूज करता येतं आणि आपला मनीचा फ्रॉड करता येतो. तर त्यांचा मूळ उद्देश तो असतो. तर आता हे कशा प्रकारे ओळखायचं, तर आता माझ्या अनुभवातून सांगतो आणि नक्कीच तुमच्यापैकी पण काही काही लोकांना अनुभव आला असेल. तर असं शक्यतो कोणतंच गव्हर्नमेंट ऑफिसर फोन करून तुम्हाला कधी तुमच्या बँकेबद्दल विचारणार नाही किंवा असं फोन करून कधी सांगणार नाही की काय तुमच्या आयडीवरती हा प्रॉब्लेम झाला होता. कारण प्रत्येक गोष्टीची एक गव्हर्नमेंट प्रोसेस आहे. म्हणजे ते भले मग इंडिया असो, नेदरलँड असो की अदर कंट्री असो. तर असा फोन आल्यानंतर सर्वात पहिले ते एक सांगेल की घाबरून जाऊ नका. म्हणजे होतं जसं मी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः घाबरलो. पण आता ॲटलिस्ट हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि तुमच्यासोबत जरी घटना झालीच फ्युचरमध्ये, तर नक्कीच तुम्हाला क्लिक होईल की अरे हां, मी गजाननचा हा व्हिडिओ बघितलेला मला आठवला आणि हा थांबा समोरचा काय म्हणतो. तर फोन आला तर पॅनिक होऊ नका. शांततेने पहिले बघा तो समोरचा काय बोलतो आणि तुम्हाला जर थोडंफार जरी सस्पिशियस वाटलं तर
त्याला जास्त तुम्ही बोलत बसूच नका, डायरेक्टली फोन कट करा. कारण आजकाल बघा टेक्नॉलॉजी वगैरे एवढे पुढे गेले की तुम्ही बोलसाल, तुमचा येऊन व्हॉइस रेकॉर्ड होतो. आजकाल खूप खूप झालंय, म्हणजे आजकाल नाही की सायबर क्राईम्स वगैरे एवढे वाढले की ते आपल्या कोणत्या इन्फॉर्मेशनचा किंवा आपल्या आवाजाचा कुठे काय उपयोग करतील काही सांगतात नाही. तर त्यांना काही न बोलता सरळ फोन कट करा, अशा प्रकारे जर फोन आला तर. हां, जास्तीत जास्त जर तुम्हाला काही थोडा डाऊट असेल की बाबा हे फोन एखादा जेन्युइन होता की काय, तसा नसतोच. पण असेल तर तुम्ही असं काय झालं तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन तुम्ही कळवू शकता की बाबा माझ्यासोबत असंच झालं, जेणेकरून त्यांना पण आयडिया राहील. एवढी काळजी घेऊ शकता. पण मुळात घाबरून जाऊ नका. काय नाही, असं काही झालं तर फोन कट करा, फॅमिलीसोबत डिस्कस करा असं झालं म्हणून, आणि पॅनिक व्हायची काही गरज नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी माझ्यासोबत काय स्कॅम झाला आणि डिजिटल अरेस्ट काय असते तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर हा विषय मी का निवडला, कारण हा मी सांगितल्याप्रमाणे हा प्रकार जस्ट माझ्यासोबत याच आठवड्यात झाला. आणि मला वाटलं की चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सर्वांसोबत तुमच्या सर्वांमध्ये एक अवेअरनेस देऊ शकेल. आणि नक्कीच हा व्हिडिओ बघून जर याची पुन्हा एका कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला जरी मदत झाली तर नक्कीच हा व्हिडिओ केल्याचं मला समाधान मिळेल. तर कृपया काळजी घ्या, सेफ राहा. आणि दुसरं मला हे सांगायचं की अशा प्रकारचे स्कॅम इव्हन आपल्या इंडियामध्ये पण होतात. म्हणजे आता मला सहज आठवलं की इंडियामध्ये एक्झॅक्टली असा स्कॅम नाही, पण इंडियामध्ये बघा मी असं बघितलं की अचानक आपल्याला एखादा फोन येतो, टेलिग्राम, सॉरी नॉट फोन, आपल्याला अचानक मेसेज येतो की तुमच्यासोबत बऱ्यापैकी झालं असणार आहे. एखाद्या वेळेस टेलिग्रामवरती एखादा मेसेज येतो, व्हॉट्सअपवरती मेसेज येतो. आणि बघा आता कसं ते टार्गेट करतात की साहजिकच समोरून जो मेसेज येतो तो एखाद्या असा म्हणजे सुंदर मुलीचा फोटो, खास करून बघा की कसे लोक फसतात मी सांगतो. कारण एखाद्या सुंदर मुलीचा फोटो असतो, जेणेकरून खास करून आपला तरुण वर्ग असतो, त्यांना वाटतं यार आपल्याला मुलीचा मेसेज आला. आणि मुलीचा मेसेज आला म्हणजे हा गडी थोडासा हाय हॅलो करतो, कॉन्टॅक्ट होतो आणि वाटतं चला आपल्याला मुलगी समोरून बोलते वगैरे. आणि मग थोडंसं आपलं सुरुवातीचं काही चॅटिंग झाली की मग ते त्यांच्या प्रकारे थोडंसं गुंतवतात की ठीक आहे तुम्ही आता इथे थोडेसे पैसे गुंतवा, किंवा नाही का इथे आज तुम्ही 100 रुपये द्या, थोडं हळूहळू करतात ते. कारण असे किस्से ऍक्च्युली मी इंडियामध्ये असताना पण माझ्यासोबत नाही झाला, पण माझ्या काही जवळच्या मित्रासोबत झालेलं, म्हणून ते पण सांगतो की आपण ते नाही का कधी कधी की हा तुम्ही आता 100 रुपये द्या किंवा 200 रुपये पे करा, मग तुम्हाला 200चे 300 मिळतील, नंतर तुम्ही 500 पे करा, 500चे 700 मिळतील, असं ते करतात. आणि कसं असतं ना, माणूस बघा आपण ॲज अ ह्युमन बिईंग थोडंसं कोणी पण लालची असतो. आपल्याला जेव्हा वाटते की चला आपल्याला फ्रीमध्ये पैसा मिळतो, कारण डिजिटलमध्ये काय आहे की सर्व ऑनलाईन गोष्टी असतात. तर एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की यार आपण एखादा व्हिडिओ बघून किंवा नॉर्मली फक्त एक ट्रान्झॅक्शन करून जर आपल्याला त्याच्या बदल्यात थोडेसे 2 रुपये जास्त मिळतात, तर कोणी मी असो कोणी असो आपण नक्की विचार करतो की ठीक आहे ना, काय हरकत आहे, आपण पे करूया. तर यांचा ट्रेंड असा असतो की ते हळूहळू आपल्याकडनं आधी सुरुवातीला पैसे थोडेसे घेतात, येऊन त्याचं रिटर्न पण देतात, जेणेकरून ते असं भासवायचा प्रयत्न करतात की आता हे ओरिजिनल आहे, की त्यांचं जेन्युइन आहे. आणि मग एकदा का आपला थोडासा भरोसा त्यांनी आपला विश्वास संपादन केला की मग ते तुम्हाला मोठं ट्रान्झॅक्शन करायला लावतात. आणि मोठं ट्रान्झॅक्शन झालं की मग आपण अडकून जातो. आणि मग बरोबर त्यांच्या प्लॅननं ते असं फसवतात की तो टाकलेला पैसा काढण्यासाठी ते अजून पैसे मागतात. मग समोरच्याची कंडिशन अशी होती की आता ते जे टाकले ते जाऊ द्यायचे की त्यांना घ्यायचं. जर त्यांना वापस घ्यायचं तर आणखीन पे करा, पण आणखीन आपण पे केले तरी तोही पैसा जाणारच आहे, आणि नाही केले तर जो आधी पे केलाय तोही जाणारच आहे. तर अशा प्रकारचे स्कॅम आहेत मित्रांनो. तर म्हणून नक्की. आणि आजकाल तुम्ही बघता सर्व डिजिटल दुनिया झालेली, डिजिटल वर्ल्ड झालं, त्यामुळे आजकाल मी तर म्हणेल की फिजिकल रॉबरी किंवा फिजिकल स्कॅमपेक्षा डिजिटल स्कॅमचं प्रमाण खूप वाढलंय. तर नक्कीच सर्वांनी अवेअर राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टीपासून सावधान राहून काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या काही 1-2 मित्रांचे तर असे नुकसान झालेले, म्हणजे काहींचे फार लाखामध्ये पण नुकसान झालेले, जे की खूप मोठं नुकसान आहे. कारण पैसा काही फुकट येत नाही. तर काळजी घेतली पाहिजे. खास करून आता सर्वांच्या हातात फोन आहे. आपल्या गावाकडची मंडळी जास्त ज्ञान नसतं, आणि मग कधी कधी काय होतं की अज्ञानात पण आपला पहिलाच थोडाफार पैसा असतो, तोही आपण घालवू शकतो. तर नक्कीच काळजी घ्या आणि डिजिटल स्कॅमपासून सावध राहा. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी आणखीन एक मला महत्त्वाचा संदेश द्यायचा, आणि हा खास करून जे लोक बाहेर देशामध्ये राहतात. तर मी थोडंसं ही घटना माझ्यासोबत झाल्यानंतर मी थोडासा अभ्यास केला, आणि माझ्या निरीक्षणात असं आलं की खास करून हे जे बाहेरचे जे स्कॅमर्स आहेत ना, हे जास्तीत जास्त आपल्या इंडियन क्राऊड किंवा जे बाहेरचे एक्सपर्ट लोक असतात, म्हणजे की जसं का नेदरलँड्समध्ये दुसऱ्या कोणत्या पण देशाचे लोक असतील, तर हे शक्यतो बाहेरच्या कंट्रीजच्या लोकांना टार्गेट करतात. जेणेकरून काय होतं की आपण असतो बघा बाहेरच्या देशामधून,
आणि साहजिकच असं काय झालं किंवा असा फोन आला की घाबरण्याचं प्रमाण आपल्या लोकांचं जास्त असतं. साहजिकच आपण दुसऱ्या देशामध्ये म्हणजे आपण जास्त घाबरतो. वेळात जे लोकलचे लोक आहेत म्हणतात ना, आपण पण आपल्या देशामध्ये जास्त घाबरत नाही. तशातच प्रकारे तर हे बरोबर असं टार्गेट करतात बाहेरच्या लोकांना जे घाबरतात आणि बरेच लोक याच्यामध्ये फसतात पण. तर बाहेर राहणारी म्हणजे नेदरलँड्स असो, युरोपमध्ये कोणत्या पण कंट्रीमध्ये तुम्ही राहत असाल, अमेरिका असो, UK असो किंवा कुठेही होऊ शकतं. तर बाहेर राहणारे मंडळी याचा विशेष काळजी घ्या आणि हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आता हा व्हिडिओ मी लवकरच थांबवेल. तर जे माझ्या चॅनलवरती नवीन असाल, ज्या लोकांनी नवीन बघितलं असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं त्यांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या फॅमिली आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून ही जागरूकता त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नक्कीच तुम्ही जे जे लोक व्हिडिओ बघणार आहात, मित्र बघणार आहात, तर ते कृपया जर तुमच्यासोबत जर असं काही घटना झाली असेल किंवा तुमच्या मित्रमंडळी झाली असेल जी तुम्हाला माहिती असेल, तर नक्कीच तुमचा अनुभव कमेंटमध्ये टाका काय झालं, जेणेकरून आपले एकमेकांचे अनुभव शेअर करायला काही हरकत नाही, पण आपल्या अनुभवातून दुसऱ्यांना उपयोगी पडेल. तर नक्की कमेंट करा, हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि तुमच्यासोबतचा अनुभव देखील शेअर करा जर अशी काही घटना झाली असेल तर. तर धन्यवाद. कीप वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप.